Hare
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहत लोचनी 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 रूप
साधन कले उत्तम हे साधन कले उत्तम हे साधन कले उत्तम हे नाचे वाय काळी साधन करे उत्तम हे साधन करे उत्तम हे साधन करे उत्तम गाय नाचे वाई काळे साधन कले उत्तम साधन कले उत्तम हे साधन कले उत्तम हे काळे नाचे वाय काळी साधन करे उत्तम हे साधन करे उत्तम हे साधन करे उत्तम हे काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती काय जाणो तरले नवाय पिया नवाय पिया वैसा नवाय पिया काय जाणो तरले किती नावाय नावाय पैसा नावाय पैसा काया जाते नाही राहो निदान निदान भगवाने निदान भगवाने साया साचे नाये काम होतो नाम घेऊ एका नाम घेऊ माझे एका नाम घेऊ माझे काय जाणो करले किती काय जाणो सरले किती काय जाणो करले किती काय जाणो सरले किती नवाय पिया वैसा नवाय पिया वैसा काय जाणो नावाय पिया पैसा नावाय पिया पैसा तुकामध्ये निर्वाणी तुकामध्ये निर्वाणीचे शस्त्र साचे शस्त्र साचे एक शस्त्र साचे काय जाणू पडले किती काय जाणू पडले किती काय जाणू पडले किती नावाय 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 मुबारक बाई हरिभक्तपरायण सदानंद महाराज साठे, हरिभक्तपरायण नितीन महाराज आवचा.
काढते ना तिथे बंद करायचं मग. गायनाचे वाहे टाळी गायनाचे वाहे टाळी आ, गायनाचे वाहे टाळी गायनाचे वाहे टाळी आ, गायनाचे वाहे गायनाचे वाहे टाळी
पाय जाणू तरले किती पाय जाणू तरले पाय जाणू तरले नवावतरलोया 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 पाय जाणू तरला जिती पाय जाणू तरले पाय जाणू तरले पाय जाणू तरले गायनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम ही काय दानो तरले किती नावाई दिया वैसा सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे काय जानो तरले किती नावायती या वैसा तुका मने निर्वाणीचे तुका मने निर्वाणीचे शस्त्र साचे एक काय जाणो तरले किते नावायती या वैसा विठ्ठला विठ्ठला गायनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम ही काय जाणो तरले किती नावायती या पैसा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडला महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्ती मंत पुतळे ईश मान्य देव मान्य जग मान्य विद्वान मान्य महाराष्ट्र अशा असणारे महान साधू महान संत देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट गोड असा भंगासुर महाराज या अभंगातून नामचिंतनाचं महात्म्य सांगतात. विठ्ठला
जगद्गुरु लक्ष्मीश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकां नित्यां विमलमचलं सर्वादिलक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरणसरोजं सन्मृणिलामुदाभं जगदनितपाने मण्डनमण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तये दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्तासी आपुल्या कलावज्ञ जीवोदरार्धावतारम
खलाङ्गाङ्गतेजोदिकमोदिवक्त्रं खलानेशवादा पुनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे दानदेवं दयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार म्हणे आता ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराजली नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरणची हनुमंता तुम्हाल रामदता काय भक्तीच्या दावाटा मज दावा व्यासोटा तुम्ही विश्वनाथ दीन रंग मे अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी रोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे मंगलभवन अमंगलहारी दशरथ आदिरर्य पुणे पुणे गीताने सुनो रे सुनाई दिल के प्यास बुझतन बुझाई हे हनुमान ज्ञान गुणधारी गीता देव लोक उजागर गाये नाचे वाहे टाळी साधन करे उत्तम हे काय जानो तरले किती नावायती या बेसा आपल्या छोट्याशा राजनी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 28 वर्ष चालू आहे बरोबर सत्याचं 28 वर्ष चालू आहे आणि त्यातलं पहिलं कीर्तन समस्त ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या सहकार्याने हे माझ्याकडे आलेली सेवा विठाला विठाला आपले हरिभक्त महाराज पांडुरंग महाराज नालिंदेसर सुलतानपूर यांच्या सुंदर मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 28 वर्षे पूर्ण होतात आणि समस्त गावकरी मंडळी सहकार्यात कारण एकट्याचा कोणताच खेळ नसतो एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमलेला
सगळ्यांच्या सहकार्याने. आणि आनंदाची गोष्ट अशी की मृदंगाचार्य सुशांत महाराज बोट फुडूस्तर वाजवतात, जीवाभान वाजवतात, जीव लावून वाजवतात. त्यांच्या टाळावर त्यांच्याकडे. दुसरी आनंदाची गोष्ट अशी की आपल्या छोट्याशा गावामध्ये भरपूर भजनी मंडळ तयार झालेले आहे. कोणाचं काम राहिलं नाही म्हणून ड्रायव्हरला. कारण आतापर्यंत दोन तप होऊन गेले. 24 वर्षात 4 वर्ष पुढे झाले. 2 तपामध्ये बरेच 15-20 भजनी मंडळ तयार झालेलं आहे. आता बाहेरचे गावाचं कामच नाही पडणार तुम्हाला. विठाला माझं परम भाग्य आहे. जवळजवळ 18-23 वर्षापासून दिंडी असो, सत्ता असो, तुम्ही सगळे मंडळी मला प्रेमाने बोलवतात, सेवा देतात. माझे परम भाग्य आहे. विठाला अशा छोट्याशा गावामध्ये दिव्य भव्य असं सुंदर नियोजन केलेलं आहे. आमचा अध्यक्ष गजानन महाराज असतील, सगळे मंडळी झटतात, जीवाभावाने झटतात, निष्काम सेवा करतात. आणि या सप्त्याचं वैशिष्ट्य असं आहे, कोणती सेवा करो त्यांना सगळ्यांना एकच लाभ आहे. ज्ञानोबाच्या भाषेत बोलायचं झालं, समर्थाच्या पंक्ती भोजने तळल्यावरल्या एकची पकवाने, देवी श्रवणे अर्थी पठने मोक्षोची लावे. ज्ञानोबा म्हणतात, एखादा श्रीमंत पट्टतीस माणूस आहे, 10 ताळं भरले, मोठी पंगत आहे, भंडारा आहे. पहिल्या ताळात, दुसऱ्या ताळात, तिसऱ्या ताळात, शेवटच्या ताळात सगळ्यांना एकच अन्न आहे. तसं या सप्त्याच्या माध्यमातून कोणी झाडून काढेल, कोणी पट्टी टाकेल, कोणी पंगत देईल, कोणी भजनाची सेवा करेल, कोणी श्रोते म्हणून ऐकण्याची सेवा करतील, कोणी पतळ्या काढेल. सगळ्यांना एकच फल आहे. विठाला हे 7 दिवसाची पर्वणी आहे. वर्षातून आपण हे 7 दिवस दिलेच पाहिजे देवा करता. आणि ज्यांना जी सेवा करतात ती सेवा केली पाहिजे, करतायत. कोणती सेवा असो, सगळ्यांना एकच फल आहे. 2 तास कंबर बांधले म्हणजे काय, त्यांना तेच फल आहे. कीर्तनकारांना तेच फल आहे. मृदंगाचार्य असेल, भजनीचे असेल, गायक असेल, पीटी मास्तर असेल, ऐकणारे असतील, झाडून काढणारे, पत्र उचलणारे, कोणती त्या सगळं एकच फल आहे. विठाला आज पहिला दिवस असल्या कारणानं शास्त्र सांगतं की नामपर बोला 2 तास. नामपरची प्रबंध आपण घ्यावा. असे 3 कीर्तनकार बांधलेले आहेत. पहिलं, 7वं आणि 8वं. पहिल्या दिवशी नामपर 2 तास बोलावं असं शास्त्र सांगतं. 7व्या दिवशी जागर म्हणजे मागणी पण अभंग असावा. आणि शेवट दिवशी काल्याचा प्रसंग, काल्याचा अभंग घेऊन तो पूर्ण करावे. गवळण असो, अभंग असो, असे 3 कीर्तनकार बांधलेले. त्यापैकी पहिले कीर्तन म्हणजे नामपर असावं असं शास्त्र आहे. विठाला या भयानक युगामधून तरुण जाण्याकरता केवळ नामचिंतनच आहे. महाराज म्हणतात, कारण त्या कलियुगाचा काळ तर फार भयान आहे. माणसं किर्यामुंगीसारखे मरायले. हे अक्षराला हे अशा अनेक बातम्या आपण पेपरमध्ये बातमीवर ऐकतो. म्हणून या भयान कलियुगातून तरुण जाण्याकरता संत महात्म्याने बैठक घेतली, मिटिंग घेतली. संत एकांते बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढले निवडले, ते एक श्रीहरीचे नाम. सगळ्याचं सार काढलं आणि ते म्हणजे नामचिंतन. विठाला पहिल्या दिवशी नामचिंतन म्हणून करे, नामचिंतन परत बोलावं असं शास्त्र आहे. कारण हाती घेतलेलं कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतं नामचिंतन केल्यानंतर.
नामाच्या चिंतने बारावाटा बोलती विघ्ने, बारावाटा बोलती विघ्ने, बारावाटा बोलती विघ्ने. नावाच्या चिंतने बारावाटा बोलती विघ्ने, बारावाटा बोलती विघ्ने, बारावाटा बोलती विघ्ने. नामाच्या चिंतने बारावाटा पळती विघ्ने. कोणतंही अडथळा निर्माण होत नाही, कोणतंही संकट येत नाही नामचिंतन केलं. म्हणून सामान्य शेतकरी पहा, शेतीमध्ये गेल्यानंतर गणराज गणपती काम लागून दे सखी तो सुद्धा म्हणतो. म्हणून नमन केलं पाहिजे. म्हणून पहिल्या दिवशी भगवंताला नमस्कार केला पाहिजे. सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे सकळ मंगळानिधी, विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अशा प्रकारे त्या भगवंताच्या चिंतनाने नामचिंतनास सुरुवात करावी, नामस्मरणास सुरुवात करावी. आरंभी आवडी आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. त्या परमात्म्याच्या चिंतनाने सगळं सिद्धीला जात असतात, कोणते अडथळा येत नाही. भगवान शंकर एकदा त्रिपुरासुरांचा वध करायला गेले, त्यांना अपयश आलं. सर्व विचारायला लागले, तुम्हाला अपयश का आलं, अपयश का आलं. एकाने विचारलं, तुम्ही गणपती नमस्कार केला का, तेवढं चुकलं, पुन्हा करा. आणि पुन्हा केलं तर पुन्हा यश आलं. म्हणून नमन केलंच पाहिजे. शास्त्रामध्ये नमनाचे 3 प्रकार आहे. वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. तर अशा प्रकारे भगवंताला नमस्कार केला तर कोणते अडथळा निर्माण होत नाही. या भयान कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता काय केलं पाहिजे, तर नामचिंतन केलं. नामाची करावे कीर्तन, कलियुग नामाची करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन. करावे कीर्तन, तेने नारायण देल भेटी. या भयान कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता कीर्तन करा म्हणतात. कीर्तन शब्दाचा अर्थ नामचिंतन. म्हणजे रामायण असेल,
भागवत असेल, प्रवचन असेल, हरिपाठ, काकडा सगळं कीर्तनच आहे. जेथे कीर्तने नामघोष करते निर्लज्ज हरीचे दास, सकळ ओथंबली रस तुडते पाश भवबंधाची. सतत नामचिंतन जे केलं त्याला कीर्तन म्हणतात. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्चिदवृत्ताः नमसन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे गेले. सतत नामचिंतन करणार याला म्हणतात कीर्तन. या भयान कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता नामचिंतनच आहे. कारण बाकीच्या वाटा क्षीण झाल्या, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलेन गळेची साधन उचित विधी विधान, नकळे नगडे सर्वथा. म्हणून नामचिंतन फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. कारण तुम्हा आम्हाला जर विचार केला तर फार आयुष्य कमी आहे. अल्प आयुष्य मानवी देह, शतगणी देते अर्धरात्र घाय. मध्ये बालत्व विरारोग क्षया. काय भजनासी उरले मायेला, विचार केला, वर्णन केलं. अल्प आयुष्य मानवी देय, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्य बालतो विडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाही गा. भजन करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता फार आपलं आयुष्य कमी आहे. शतगणिले ते 100 धरले, 100 जगत नाही होता. कमी कमी आयुष्य चाललेलं आहे. जरी 100 धरले अर्ध झोपेत गेलं. बाळपण गेले नेनता, अरण्यदशी विषय व्यथा. वृद्धपणी प्रवर्तले चिंता, मरी मागोता जन्मधरी. 10-12 वर्ष खेळण्यात जातात. तारुण्याचा मत चढतो, मग तरुणपणात कोणा मारत नाही. तो लाटणं असेल ते पोळे करायचं, ते मोडून जाईल, वाकणार नाही. तसं तारुण्याचा मत चढला की आराध्या हातोडाने पिवळा झाला, वाकच नाही कोणाला. ते विंचू असेल विंचू, ते विंचूच्या नागेत थेंबर विष असतात, नाग बरोबर जातो. हजारो लाखो थेंबांचं साप, वासुकी साप जवळ कापून जातो. तसं आराध्या हातकुंडाला अर्धा जो असतो ना, तो कोणा मारत नाही. तो विद्याल्परी गर्भ शिरोमणी, मजवणी ज्ञानी कोणाई. अंगी भरला ताटा कोणासे मालेना, साधूची हेळना सोय करी. अर्धवट माणूस कोणाला मानत नाही. लाटणं मोडच वाचलायचं, मोडच वाचायचं लोक समाजात. अर्धवट ज्ञान, तारुण्याचा मत चढतो, सत्तेचा मत, संपत्तीचा मत, अशा अनेक मताचे प्रकार आहेत. हे चढले ते कोणाला मानत नाही.
एक राजा हत्ती बसून येऊ लागला. जे दंडाचे केणारा माणूस काय किंमत आहे हत्तीची म्हणे. हत्तीसाठी इकत घेतो म्हणे. राजा म्हणतो असा कोण माणूस आहे. त्या प्रधानाला याला टाकलं आणि दुसऱ्या दिवशी उतरल्यानंतर ते बरोबर तरी करा. तू काल म्हणला की हत्ती सगळं तुम्हाला इकत घेतो म्हणे. लेणे माझे केले गेले म्हणे. घेणार किती पण गेली म्हणे. म्हणजे तुमचं आमचं हे थोडं असं की मग जास्ती करून दाखवतो. अर्धवट काही खेळण्यात जातं, काही तरुणपणात जातं, काही म्हातारपणात वय निघून जातं. म्हातारपणे थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावून निवैसे खोबऱ्याचे वाटे झाले असे मुख गळत असे नाक श्लेष्मपुरी शेजारी म्हणते मरे नका मेला अनिला कंटाला येण्या मा. शेजारी नमस्कार करतात. हे म्हातारपणा म्हणतं खोक खोक राहतात. ते झोपू देत नाही. स्वतः झोपत त्याच्या झोपू देत नाही. बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासिले घर थुंकून या. स्वतःची मत नाही. नवऱ्या गाढवाची उपाधी ते गाढ का म्हणतात. अशी म्हातारपणी अवस्था होती. भजन करण्याकरता कुठे वेळ आहे. काय भजनासी मुरले ते पाहिगा. म्हणून साधू संतांनी विचार केला की या भयान कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता केवळ नामचिंतनच आहे. विठाला विठाला. कृत्युगाचा काल पहा. कृत्युगामध्ये माणसाला 1 लाख वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य होतं. बरोबर आमच्याचा काळ. द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आयुष्य होतं आणि कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकै द्वापार्य परिचर्याया कलोवत हरी कीर्तनात. कृतिकामध्ये ध्यान केले देव भेटायचा. त्रेतायुगामध्ये यज्ञ केले देव भेटायचा. द्वापार युगामध्ये पूजा अर्चा केली भेटायचा आणि कलियुगामध्ये नामचिंतन केले देव भेटतो. म्हणून कलियुगामध्ये करावे कीर्तन देले नारायण देल भीती. एक महाराज एक साधक तुकोबाराय करतो. महाराज या भयान कलियुगामध्ये आम्ही तरुण गेलो पाहिजे. कारण खाणं संकलित आहे, विषारी खाणं आहे. आयुष्य कमी होत चाललेलं आहे आणि अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. अर्थात देवाची प्राप्ती झाली पाहिजे. मग याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतो बाबा रे या भयान कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता काही साधनं सांगतो. भजन कर, गायन कर, टाळी वाजव, नामचिंतन कर म्हणजे तरुण असेल आपण गाचं प्रथम
या भयान कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता काय केलं पाहिजे? गाये नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे. या कलियुगामध्ये उत्तम साधन म्हणजे गाय म्हणजे भजन गायन. नाचे कीर्तनात नाचलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. या साधनानं आपण कलियुगात तरुण जाऊ शकतो. आता गाय शब्दाचा अर्थ गायन म्हणजे भजन म्हणजे नामचिंतन. नामचिंतन केल्यानंतर या भयानक कलियुगावर तरुण जाऊ शकतो आपण. तुकोबासारखे महात्मे पहा रात्रंदिवस नामचिंतन करतो. तयाच्या चिंतने निर्शल संकट, तयाच्या चिंतने निर्शल संकट, तयाच्या चिंतने निर्शल संकट, तयाच्या चिंतने निर्शल संकट, तयाच्या चिंतने चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. वसुदेव महाराज आपल्या सुंदर प्रवान दिलं. या भगवंताच्या चिंतनाने कोणतेही संकट राहू शकत नाही. आणि एवढा मोठा भवसागर भवसिंधू तरुण जाऊ शकतो आपण नामचिंतनाचं महात्म्य. विठाला म्हणून या भयान कलियुगातून तरुण जाण्याकरता महाराज म्हणतात गाये म्हणजे गायन म्हणजे भजन म्हणजे नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबरासारखे महात्मे अखंड नामचिंतन करायचे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग. रात्रंदिवस महाराज नामचिंतन करायचे. कधी भांड्या डोंगरा जायचे, कधी घोरडा डोंगरा जायचे, कधी भामचंद्रा 3 डोंगर येतात. आपले एकच भांड्या डोंगर 3 डोंगर येतात. महाराज कुठं जाऊ शकतो नामचिंतन करण्याकरता. अखंड नामचिंतन करायचे. गाथा दिला 4052 अभंगाचा. शास्त्री पंडितांना कळालं काशीचे विद्वान की तुकोबरासारखा महात्मा या कलियुगामध्ये अवतरलेला आहे. आणि त्या महात्म्याला गाथा दिला. गाथा म्हणजे सामान्य पंचवेद आहे. 4 वेद जसं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद तसा 5वा म्हणजे तुकोपनिषद. पंचवेद म्हणजे तुकोबराचा गाथा आहे. वेदाचे महावाक्य गाथेला जसेला तशी आलेली आहे. अहम ब्रह्मास्मी, ज्ञानम ब्रह्म, ऐमात्मा ब्रह्म आणि तत्वमसी हे 4 वेदाचे महावाक्य गाथेला जसेला तशी आलेले शास्त्री बाजारात पाहिलं. अमरा अमरा खरे किपा गोटे तुका मने कैचे कीव मोठे जीव निराळा
देवाचे बरे देवाचे वगैरे वगैरे असे महावाक्य मितो वासुदेव तत्वता हे वेदाचं महावाक्य शास्त्री महाराज वाचलं. लक्षात आलं की सामान्य महात्मा नाही. तुकोबराच्या दर्शनाकरता शास्त्री महाराज काशीवर येतात आणि काशीवर आल्यानंतर विचारपूस केली देव गाव कुठे आहे, तुकाराम महाराज घर कुठे सगळं विचारपूस केली सांगितलं. आणि तुकाराम महाराज बहीण गेले. शास्त्री महाराज थांबले घरात. महाराज तिकडून येत आहेत. कोणते महात्मा आपल्या घरी आज तुकोबराला कळालं आणि अशा अशुद्ध अवस्थेमध्ये रामचिंतन चालू होतं. त्यावेळेस शास्त्री महाराज म्हणतात इतक्या लांब मी काशीला आलेलं आहे आणि सामान्य वाटतात इथं साधा नियम आहे यांना माहीत नाही. बाहेरून आल्यानंतर हात घासायचे पाय धुवायचे बोलणं करायचे साधा नियम माहीत नाही. नामचिंतन चालूच आहे. तुकोबरा म्हणतो बरोबर आहे तुमचं. शास्त्री महाराज माझी मदत झाली अनावरवाच्या, छंदच्या नामाचा लागी गेला, छंदच्या नामाचा लागी गेला. माझी मदत झाली अनावरवाच्या, छंदच्या नामाचा लागी गेला, छंदच्या नामाचा लागी गेला. तुकोबरा म्हणतात माझी वाणी ऐकू शकत नाही. माझी मदत झाली अनावर वाक्या, छंद या नावाचा घेतलासे असं म्हटल्यानंतर शास्त्री महाराज ठेवून घेतलं. संध्याकाळचे 12 वाजलेले. शास्त्री महाराज लगेच नंतर बाहेर येतात. सगळा झोपलेलं आहे, मंदिर लागलेलं आहे आणि रोमारोमातून नामशंकर महाराज चालू आहे आणि कानावर ध्वनी पडत शास्त्री महाराज विचार करता आवाज कुठून येतो. खोलीमध्ये ज्या तुकोबरा होते त्यामध्ये काना शरीराकडे कान नेले रोमारोमातून नामशंकर चालू होतं. 72,000 नाड्या त्या शरीरामध्ये 3.5 कोटी रोम आहे आणि एका दिवसामध्ये 21,666 सुद्धा शास्त्र गणित आहे. रोमारोमातून नामचिंतन चालू आहे. शास्त्रीने पाहिलं साष्टांग दंडवत घातला. श्री संतांची माता जन्मावरी साष्टांग हरी दंडवत. असं महाराज तुमचा फार मोठा अधिकार आहे. मी शास्त्री पंडित जरी असलो तुमच्यावर झिरोची म्हणून. आणि त्यापासून महाराज शिष्य बनले. ब्राह्मण विद्वान पंडित तुकोबरा शिष्य बनले. असं तुकोबराचा अधिकार. म्हणून या नामचिंतनाच्या जोरावर देवाची प्राप्ती त्यांनी करून घेतली होती. म्हणून गाये म्हणजे भजन गायन नामचिंतन नाचे. कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. 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 कधी दान देवा बोला भंग. म्हणे नामदेवा बोला भंग. गणे म्हणे दान देवा बोला भंग. जने म्हणे नामदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी मने जान देवा बोला भंग. नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचायचे. इतके नाचायचे. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होई बोले ऐसे कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज देवा सावध व्हा सावध व्हा. पितांबर निसर्गाचं ध्यान द्यायचं मला. असं कीर्तन नाही मला. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. म्हणून असं कीर्तनाचं महात्म्य आहे. याच कीर्तनामध्ये गोरव काकांना हात आले. याच कीर्तनामध्ये एका बाईना मेलेला मुलगा आणून ठेवला तुकाराम महाराज कीर्तनात. आणि तुकाराम महाराज वाजवा टाळ्या करा भजन. ते मुलगा बी जीवन झाला टाळा लागला. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. या कलियुगामध्ये
करून जाण्याकरता नामचिंतनच आहे विठाला. नाचलं पाहिजे आपण कीर्तनामध्ये. माणसं नाचतात. जातो कीर्तनाच्या रंगी, 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 जातो कीर्तनाच्या रंगी. नामदेव महाराज म्हणतात, नाचो कीर्तनाचे रंगे, ज्ञान दीप लावू जगी. आम्ही नाचो पण कीर्तनात नाचो, बाकी नाही नाचणार आम्ही. परत सामान्य माणसं कुठेही नाचतात हो. वरातीत असतात, लग्नात असतात, कुठेही नाचतात. आता बाया नाचतात अवघड आहे. या कलियुगामध्ये काळही सांगता येत नाही. पापाची भरती होत झाली. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जेव्हा, पापा देते अनुमोदन, करते हेळन संताचे. तुकाराम महाराज आपण लिहून 4 वर्षापूर्वी पुढे असं होईल असं होईल, बाहेर येते बाहेर. पापी लोकांचं बुधवध करायला, ते संत महात्मे छळ करायला येतात. हो, हे कलियुगाचं महात्म्य. मोठा सगळं ठेवायला लग्नामध्ये आता काय दिवसात बुडाची होती प्रगती व्हायली. सांगण्यास तात्पर्य असं, भयंकर पाप व्हायले कलियुगामध्ये. म्हणून माणसानं नाचावं पण कीर्तनात नाचावं, पांडुरंगाच्या रंगात नाचावं. ऐसे करी गा पांडुरंग, ऐसे करी गा पांडुरंग, ऐसे करी गा पांडुरंग, ऐसे करी गा तुका विठ्ठल सर्वांगे. त्या परमात्म्याच्या रंगात रंगलो पाहिजे आपण. माणसं कुठे रंगतात, संसारात रंगतात, कुठे रंगतात. असं उदाहरण सांगता, 40 वर्षापूर्वी लाईट नव्हते, मोबाईल नव्हते, काहीच नव्हते, टी व्ही नव्हते, काहीच नव्हतं. नाटक असं एक नाटक आलं होतं. एक श्रीमंत शेठजी कोट्याधीश शोधा पाहण्याकरता गेलेला आहे. त्यालाही म्हटलं आपणही जावा, थोडं अंग टाकून झोपून जाऊ. सकाळची 4 वाजता आली, आवाज येऊ लागला. म्हटलं आपण
झोपेमध्ये घरात जायचं नाही. अंगार असल्यामुळं हिवाळ्याचे दिवस त्याला असं वाटलं काहीतरी अंगार घ्या. शाल घेतले ते काय अंगार दिसलं नाही त्याला, आणि शाल समजून बायको चिडून अंगार घेतलं. असं एखादं उदाहरण सांगायला मी, माणसं संसार कसे रंगतात परमानंद नाही रंगत. सगळ्याचे पुढे बसले लोक म्हणजे बाई पुढे कसं काय, बाई पुढे कसं काय, कोणती बाई कोणती बाई, खाली पा खाली पायात निवडूच लागले म्हणे आपले. मग इतकं मासं रंगतात संसारामध्ये. पण महाराज म्हणतात परमार्थ रंगलं पाहिजे, पांडुरंगाच्या रंगात रंगलं पाहिजे. ऐसे गरिगा पांडुरंगा शुद्ध रंग वीरंगा. मग या भयान कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता गायन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, नाचलं पाहिजे परमार्थामध्ये, आणि टाळी वाजवली पाहिजे. अरे टाळे बोला मुखे नाम, लागून या पाया विनवितो तुम्हाला, बोला मुखे नाम. भगवंताचे चिंतन करण्याकरता आपण टाळी वाजवली पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, नाचलं पाहिजे. हे जर केलं तर साधन कली उत्तम हे. या कलियुगामध्ये या साधना आपण तरुण जाऊ शकतो. काही माणसाला प्रश्न विचारला, महाराज कोण तरलं का? महाराज म्हणतात काय सांगा तुला रे, कोट्यावधी तरले, ऐसे तरले नामेज तरले, कोट्यान कोटी कोट्यावधी तरले. काय सांगायचे किती तरले म्हणून? अभंगाचे काय जाणो तरले किती, काय जाणो तरले किती, काय जाणो तरले किती, काय जाणो तरले किती. काय जाणो तरले किती, नाव आयती या वैस. आयती नाव लागली रे, बसायचंच काम आहे. कोण कोण तरलं काय सांगावं म्हणे की किती तरले, पट्ट्यावधी तरले. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडोने. नाव घेता वया गेला, ऐसा कोणी ऐकला. सांगा विनवितो तुम्हासी, संत मंत सिद्ध ऋषी. आता नेमकं कोण तरलं? कोट्यावधी तरले, कोट्यावधी अनेक कोटी. तरी मी एखादी शंका विचार, महाराज कोट्यावधी तरले आम्हाला काही घेणं देत नाही, नेमकं एखादं त्याचं नाव सांगा ना. पण ज्ञानोबर आहे, यादी सांगतात तरल्याची ठळक ठळक बातम्या सांगतात. त्या बातम्या आपल्याला ठळक बातम्या पाहायच्या, तर कोण हे पाहायचं आपल्याला. तर पूर्वी संप्रदाय मधलं भजन घेऊ, पांडुरंगाचं भजन घेऊ. राहिलेल्या उर्वरित अर्ध्या तासामध्ये
माझं चिंतन करू विठो बार कुमाई हो बार कमाई गायनाचे वाहे टाळी साधन करे उत्तम हे काय जाणो धरले किती नावायती बैसा एक दोन चॅनलचं आपण चिंतन पाहिले एक महाराजाचा आपला उरुज झालेला आहे महाराज काय जाणो तरले किती नाव आयती बैसा कोण तरलं पट्ट्याबद्दल नेमकं कोण तरलं असा प्रश्न केल्यावर ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी यादी देतात तरल्याची नाव प्रल्हाद उच्चारी तया सोडवे नरहरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला नाम वरवया वरवंट नाम पवित्र आणि चोपट नाम स्वरे निलकंठ निज सुखे निवाला जे ध्रुवाशी आठविले ते जे उपमान्यो भोगिले ते जे गजेंद्रा लादले हित झाले तयाचे असे ठळक ठळक यादी महाराज गायनाचे वाहे टाळे साधन कधी उत्तम हे काय जाणो तरले किती नाव आहे ती बैसा त्या ठळक यादीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय तरल्याची उदाहरण दिले दाखले दिले त्यापैकी पहिलं उदाहरण आहे प्रल्हादाचं नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवारा नामचिंतनाच्या यादीमध्ये भक्त प्रल्हादाचं पहिलंच नाव आहे मग काही म्हणते का हो भक्त प्रल्हादाचा आणि बापाचा तर छत्तीचा का होता कारण हिरण्यकश्यप दैत्य कुळाचा राक्षसी वृत्तीचा माणूस होता विठाला 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 दैत्य कुळाचा मधोन्मत असलेला हिरण्यकश्यप आणि प्रल्हादाच्या त्याला एक शिकल नामाचे चिंतन शरण असं का तर त्याचं उत्तर एकच आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी प्रल्हादाचं बी शुद्ध होतं कसं शुद्ध थोडक्यात सांगतो प्रल्हादाच्या वडिलांचा हिरण्यकश्यप प्रल्हादाच्या आईचं नाव कयाधू हा हिरण्यकश्यप दैत्य कुळात जन्माला आला मधोन्मत राक्षसीचा होता त्याने फरमान सोडलं होतं कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही जो देवाचं नाव घेते फाशी मूर्त्या फोडल्या मंदिरं पाडले त्यानं स्वतःचं नावाचं जे गोष्ट करायचा हिरण्यकश्यप म्हणायचं माझंच नाव घ्या म्हणायचा बाकीचे देवाचं नाव घ्यायचंच नाही नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे परंतु याच्या आपोपचा पोरगा एक सेकंदी नामाचिंतन शिरत असं का वीज हिरण्यकश्यप तपार निघाला कयादू सांगितलं कयादू मी आता 12 वर्ष येणार नाही सिंहदेव घाबरले हा राक्षसीचा माणूस काय मला सांगता येत नाही आणि सळो की फळ करून त्याला त्रास देईल सगळं देव घाबरले एवढ्यात नारायण मुनी आले नारायण
नारायण नारायण. अरे काय घाबरता तुम्ही? भेटणार तरी मी बंदोबस्त करतो म्हणे, मी नियोजन करतो. नारदाने का पोपटाचे धरते घाला बसले. हिरण्यकशिपू गंगेच्या काठी गेला आणि तपाला बसला तप करण्याकरता. तपाला सुरुवातही केली आहे. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. तपाला सुरुवात केलेली आहे. इकडे नारदाने ज्या पोटात धारणीची झाडं बसलेली तर आणि एक मंत्र सुरू केला. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. हिरण्यकशिपू गारावार झालेला आहे. इकडे तिकडे पाहू लागलेला आहे. कोण असा आहे? तर माझ्या शत्रूचं नाव घेतोय, माझ्या वैराचं नाव घेते. कोण असा आहे? एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, शेवटी वैताग आला. असं सारखं माझ्या वैराच्या शत्रूचा जर काना पडत असेल तर माझं तप काठाला जाणार नाही, माझं तप सिद्धीला जाणार नाही. म्हणून हिरण्यकशिपू उठला, डायरेक्ट घरी गेला. घरी गेल्यानंतर काय विचारलं पत्नी, स्वामी तुम्ही आता सांगितलं 2 तासापूर्वी की 12 वर्ष येणार नाही, 2 तासात आले कसं काय सांगावं म्हणे. मी तपाला बसलो होतो, सुरुवातही केली होती, परंतु माझ्या वैर्याचं नाव, माझ्या शत्रूचं नाव माझ्या कानावर होतं. नाव घ्यायचं नाही, नाव घेऊन टाकायला राहू सांगा ते मग विसरलं, काय ध्यानात राहिलं नाही. त्यानं सांगितलं असं का माझ्या कानावर पडलं. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायण. हे शब्द माझ्या कानावर पडले. परत 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 पुन्हा 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 रात्र जागे करून घेतला, जप करून घेतला आणि सकाळी प्रल्हादाचा जन्म झाला. ते गर्भावर तो नामचिंतनाचे संस्कार पडल्यामुळं एक सेकंदही प्रल्हाद नामचिंतन विसरत नाही. सारखं भगवंताचं नामचिंतन करायचं. हिरण्यकशिपूला शंडामर गुरुजीकडे शाळेत टाकलं. गुरुजी लक्ष ठेवा जरा, आपल्याला नामचिंतन करतो नका. गुरुजी लगेले गेले की तो प्रल्हाद मला सांगितलं, बाबा रे हे मुलांनो, हा सोन्यासारखा नरदेह भगवंताने दान दिला. जेन्या जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन. जगजीवन नारायण, गायीन गुण कयाचे. देवी दिला देह, भजना गोमटा. नामचिंतन करण्याकरता, भजन करण्याकरता हा सोन्यासारखा नरदेह दान दिला. त्यामध्ये दिलेंद्रिय हातपाय गान, डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसे नारायण, नासे जीवपन गौरव. सगळे इंद्रिय दिले आपल्याला, हात पाय कान डोळे. कोणी आंधळ नाही, पांगळ नाही. त्यावेळेस तुम्ही काय करा, नामचिंतन करा. ओमारी अचरे ज्ञान धर्मान भागवताय. आणि भागवत धर्माचं अनुष्ठान करा, नामचिंतन करा. त्या बोर्डावर एक श्लोक लिहायचा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. असं ते पोरं पाठीमागे म्हणायचे. शाळा धनान गेली. गुरुजी आले, महाराज धावले. त्यांना नामचिंतन कर, ते नामचिंतन कर. शेवटी कोणते हिरण्यकशिपू सांगितलं, तुमचा प्रल्हाद बिघडला, मास्तर बिघडले, शाळा बिघडली. असं घरामध्ये शाळा गेली. स्वतः हिरण्यकशिपू लाल झाला, तळपायच्या मस्तकाला गेली. अरे काय जावं तुम्ही, काय चाललं हे? असा राक्षसचा मनुष्य तप झाली. आणि गुरुजी सांगितलं, काय तो काय सांगितलं होतं, या प्रल्हाद नामचिंतन करू देऊ नका, तुम्ही नाचाले, प्रल्हाद कोरोना चालेल. त्यावेळेस त्या गुरुजीने हात जोडले, सांगितलं तुमचा मुलगा घेऊन जा, मी शिकू शकत नाही, हा ऐकत नाही. नवीच्या नंतर बाहेर गेलं तर ते शाळा नाही, शाळा जाणून गेली म्हणे. शेवटी हिरण्यकशिपूला प्रल्हादाला मारण्याकरता 11 प्रयोग केले. विष खाण्याकरता दिलेला आहे, कडेलोट केलेला आहे, उकळत्या तेलाचे कढई टाकलेला आहे. असे 11 प्रयोग केले. हत्तीच्या पायाखाली गेलं, वाघाच्या पिंजऱ्यात टाकलं. असे 11 प्रयोग केले, तरी प्रल्हाद मरत नाही. स्वतः तलवार घातली तरी प्रल्हाद मरत नाही. अनेक प्रयोग केले तरी प्रल्हाद मरत नाही. शेवटी हिरण्यकशिपू
अरे प्रल्हादा का मरत नाही तू? आतापर्यंत 11 प्रयोग केले मारण्याचा तुला. त्या प्रल्हाद समजा बाबा तू वाचवणारा माझा परमात्मा आहे, माझा भगवान आहे. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आले आघात निवाराये. तो परमात्मा रक्षण करणार आहे आणि तो परमात्मा माझ्या तुम्ही काय काय प्रयोग केले मला काही माहीत नाही. विष खाण्याका दिलं, कडलोट केलेलं आहे, उकळते तेलाचे कढई टाकले काही माहीत नाही. सगळ्या ठिकाणी माझा परमात्मा विसरून जा बाबा. तो परमात्मा सगळ्या ठिकाणी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही भरला, जम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे असं म्हणल्यानंतर हिरण्यकशिपूला राग येतो आणि रागाच्या भरात सांगणारे तुझा बाप आहे, मला शिकवतो का ज्ञान तो सांगा खांबामध्ये परमात्मा आहे का? बाबा खांबा सुद्धा माझा परमात्मा आहे. स्तंभे नारायण प्रगटला, खांबावरी लाद मारिले दुर्जळे, स्तंभे नारायण प्रगटला. खांबावर लाद मारल्याबरोबर गुर 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 असा त्या खांबातून आवाज येऊ लागलेला आहे. अर्ध शरीर माणसाचं, अर्ध सिंहाचं आणि तो नृसिंह भगवान परमात्मा खांबातून प्रगट झाले. आणि खांबातून प्रगट झाल्यानंतर हिरण्यकशिपूला मांडीवर घेतलं आणि वराची आठवण काढून दिली. 1000 वर त्या हिरण्यकशिपूला मानत होते. दिवसा नाही, रात्री नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, घरात नाही, दारात नाही, 1000 वर मागून घेतले आणि वराची आठवण काढून दिली. दिवसा नाही, रात्री नाही, त्यांनी सांगायची वेळ आहे, घरात नाही, दारात नाही, उंबरठ्यावर घेतलेला आहे, शस्त्रांना नाही, अस्त्रांना तरी बाहेर काढली आणि संपवलं. विठाला म्हणून नामचिंतनाच्या यादीमध्ये भक्त प्रल्हादाचं पहिलं नाव आलेलं आहे. नाम प्रल्हाद उच्चारी. काय जाणू करले किती लाखो कोट्य करले त्यापैकी खेळ ज्ञानवाईचा पहिला प्रल्हादाच आहे. दुसरं नाव नामस्मरे अजामे. अजाम्याचं उदाहरण दिले, वाजंत्राचं उदाहरण आलेलं आहे. हो पुन्हा गजेंद्राचं उदाहरण आलेलं आहे. असं 1000 तरले, कोट्यावर तरले, काय जाणो तरले किती, नाव ऐतिया वैसा. नामचिंतन करत असताना कोणते साहस करायचं काम नाही, सहज नामचिंतनाचं तर पदर पडतं. अभंगाचं 3रं चरण. नाही कामा काय
सायासाचे नाही काम गीता नाम विठोबाचे कोणत्या प्रकारे सायास करायचे आणि नामचिंतन केलं पर्वतासारखं पाप नामचिंतन जळतं. हो एवढं नामचिंतनाचं महत्व. पर्वताप्रमाणे पातक करणे पर्वतासारखं जर पाप असं नामचिंतन जळून जातं. जळते दोषाचे डोंगर शुद्ध होते नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. आणि कोणत्याही प्रकारे साहस करायची गरज नाही. नामचिंतन केलं की सगळं केल्यासारखे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार अवशिंद उतरे पार. कारण कलियुगामध्ये बाकीचे साधन फार अवघड आहे. योगाचं साधन पहा, ज्ञानाचं साधन पहा, भक्तीचं साधन पहा, अवघड आहे. म्हणून साधू संतांनी सगळ्या वाटा पडून टाकल्या. एक नामचिंताची वाट फक्त ठेवली. पडून या वाटा सूक्ष्म दुस्तर पडून या वाटा सूक्ष्म दुस्तर पडून या वाटा सूक्ष्म दुस्तर पडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. राज्यभार चाले ऐसा. योगाची वाट म्हणून टाकली, कर्माचे सुख वाटते म्हणून टाकली. आणि म्हणताना भक्तिबंध भूसुपा नामचिंतन सोपी वाटे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशाने भेटे पांढरा नसल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. नामचिंतन सगळ्या करता येतं. कोणत्या प्रकारे कष्ट घ्यायचे आम्ही सायासाचे नाही का गीता नाम विठोबाचे काय जाणव करले किती नाव आहे ते अवशूट माणूस म्हणतात. हे शेवटचं जीवांचं साधन आहे नामचिंतन.
शस्त्र साथे हे शेवटचं निर्णय शस्त्र देवाणीचा मान तसे नामचिंतन शेवटचं आहे. हे नामचिंतन शेवटच्या क्षणामध्ये जर आपल्या आलं तर त्यामध्ये सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. भगवान म्हणतात अंतकाळी च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावं याति नास्रत्य संशय वर्णिदयाय आठवे ते तेची गती ते पावे मनोन सदा स्मरावे मातेची द्वा
तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्रसाचे हे एक काय जाणव तरले किती नावायती या वर्षा आपल्या नीटगडामध्ये हे चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला. या चिंतनामध्ये योग्य असेल, शास्त्र संवादी असेल, श्री गुरूंचं हे परमपूजनीय आदरणीय वैकुंठ श्री भारत ब्रह्मभूत कुमार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवांचे गुरुदेवांचे परमपूजनीय आदरणीय नामधार वैकुंठ शुद्धबाई महात्म्यांचे जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष न्यूनते वृद्धी अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते दिनेबी कसे किंबवनात मजे गेले हे धर्म कीर्तन शुद्धे येथे माझे जीवने पायकवन यदक्षरम पदम नष्टम मात्रा निरंजन भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. पुनश्चेता झालेली सेवा ज्ञानोबराचं पगार आहे. दक्षिण मारुती महाराज त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा यांच्या चरण सेवा समर्पित येथे सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर